त्याला टाकू चल त्याला म्हणतो घ्यायला पैसा नाही येताना मी बायको बसने घेतलं 50 ऑनलाईन मागवून तिथं पंपावर पैसे घेतलो धक्का मारायला मी बी किती हुशार म्हणजे शेषा ही गाडी तुझी तर मला माहिती आहे शेषाच्या गाडी त्याला तासवडे मला करतोय सर म्हणलं ते कसं करतो की आपल्याला मग हो म्हणलं त्याला पैसे घेऊन शेषा सचिनकडे टाकी 100चं त्याला खुश पैसे भेटतात असं तोंड निराशा बेकार असते निराशा. आणि आता म्हणलं पैशाचं काय आता पैसे भेटत नाही दाद्या त्याला म्हणलं शेषाला आता काय पैसे नाही भेटत आपल्याला काय म्हणलं माहिती आहे का काय संध्याकाळी जायचं आपण म्हणला सच्याचा विषय सोड म्हणला आता बोल कर म्हणला आपली का म्हणतो म्हणलं जायचं त्याला त्याला एकदाच म्हणायचं आमचं पैसे द्या आम्ही डेपो मारलाय का नाही म्हटलं का हाजरी फक्त कामगारांना द्या सरळ बोलायचं आपलं कामगारांचे फक्त हाजरी द्या. शिमेंटचा पत्रा ठोकला का नाही त्याच्या म्हणलं दगा टाकायचं मोठं मोठं 2-3 पानं फोडायची याचं घरी निघून तिने आयडिया दिली मला म्हणलं ये तू तयार मला म्हटलं आल्या लगेच जायचं बघ ती येते का ना पाठी सोडत नाही पैसे रागात म्हटलं ते चष्मा पडला पिंपरीच्या पट्ट्याकडे त्याने 700 रुपये विचारा भरून घेतला का नाही शेषा म्हणते 700 रुपये रडत होतं रडत बरोबर मला अनुभव आहे. तिथं जाऊन रडायची दारात हो, 8 दिवस शेषा आणि ह्याला सच्याला वाटते माझ्या संध्याकाळी सच्याला तिथनच फोन येणार अहो ही कोण आली ती 2 दिवस पटपटत होता राजाने मी सच्याला फोन करणार घरापाशी गेल्या मला ही कोण आहे ती म्हणणार एवढी बी दिसते ती म्हणणार 2 दिवसाच्या फडफडत होता नुसता पाहिजे राजाने शांत केला. एकच सांगणार आहे तिकडे आईच होती मिस्त्री तू बघ त्या कोब्याचं पहिला 1000 दे 500 वाटतच घेणार चल याला बोलली हो लागा मी येऊन चुकलो लागा तुमच्या सच्याकडे तू पैसे घ्यायचं ते आम्हाला सांगू नको आता सगळा विषय साईडला आता मी डायरेक्ट मालक